Dear students, welcome to Eklavya Vidyalaya Nandurbar. Now today we are going to learn a new poem from unit number 1.5. Standard 7, subject English. Now open your books and see page number 23. Now see the poem 1.5. Children are going to school. Now this poem is written by the poet Nida Fazli. Nida Fazli was a prominent Hindi and Urdu poet. Nida Fazli हा एक महत्त्वाचा हिंदी आणि उर्दू भाषेतला कवी आहे. He has written many different types of songs and poems. त्याने निरनिराळ्या प्रकारचे गाणे आणि कविता लिहिलेल्या आहेत. He was honored with the National Harmony Award. त्यांना नॅशनल हार्मनी अवॉर्ड याने सन्मानित करण्यात आलेला आहे. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. भारत सरकारने सुद्धा त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवित केलेला आहे. इन दिस पोएम ही पेंट्स अ ब्युटिफुल पिक्चर ऑफ द अर्ली मॉर्निंग. या कवितेमध्ये कवीने एक सुंदर असं चित्र रेखाटलेलं आहे. अगदी भल्या पहाटेचं. वेन चिल्ड्रेन गो टू स्कूल, जेव्हा मुलं शाळेमध्ये जातात. नाव सी पेज नंबर 23 अँड ॲक्टिव्हिटी नंबर 1. थिंक ऑफ द फॉलोइंग एव्हरीडे ऑकेजन्स. डिस्क्राईब वॉट यू एक्सपिरियन्स इन युअर सराउंडिंग्स यूजिंग ॲटलिस्ट 2 ऑफ युअर 5 सेन्सेस. विद्यार्थी मित्रांनो, दर दिवशी घडणाऱ्या पुढील घटनांचा विचार करा. तुमच्या 5 ज्ञानेंद्रियांपैकी निदान 2 ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून तुमच्या आजूबाजूच्या परिसरात तुम्ही काय अनुभवता याचं वर्णन तुम्हाला करायचं आहे. डिस्क्राइब्स युअर इमोशन्स, फिलिंग्स अलॉंग विथ युअर सेन्सरी एक्सपिरियन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या संवेदनशील अनुभवांबरोबरच तुमच्या भावना किंवा संवेदना यांचंही वर्णन तुम्हाला करायचं आहे. नाव सी पेज नंबर 23. पेज नंबर 23वर बघा, एक छोटासा तुम्हाला डायग्रॅम दिसतो आहे 5 सेन्सेसचा. 5 सेन्सेस याचा डायग्राम दिसतो आहे. नाव सी देर आर 5 सेन्सेस. नंबर 1 आईज, देन नोज, देन टंग, देन ईयर and then skin or touch. There are 5 senses. या 5 सेन्सेसचा आधार घेऊन तुम्हाला काही ऑकेजन्स, प्रसंग जे आहेत ते प्रसंग दिलेले आहेत. ते प्रसंगाचं वर्णन तुम्ही करायचं आहे. पण काय करायचं आहे, फक्त आपल्याला ॲटलिस्ट 2 ऑफ युअर 5 सेन्सेसचा उपयोग करायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ डोळे किंवा नाक किंवा जीभ किंवा कान किंवा स्पर्श किंवा टच ज्याला आपण म्हणूया किंवा त्वचा, याच्या साहाय्याने जे सेन्सेशन तुम्हाला होतात पैकी 2च वापरायचे आहेत. बरोबर. आता उदाहरणार्थ मी जे दृश्य बघणार सकाळी सकाळी, उदाहरणार्थ डोळे आहेत किंवा नोज आहे, नाक आहे किंवा टंग आहे किंवा इयर आहे किंवा स्किन आहे, पैकी 2च सेन्सेसचा मी उपयोग करून या ऑकेजन्सचा मला वर्णन करायचं आहे. आता बघा या ठिकाणी उदाहरणार्थ बघा, व्हेरी अर्ली मॉर्निंग बिफोर सनराईज. म्हणजे सकाळी सकाळी सूर्योदयाच्या अगोदरचं दृश्य जे आहे किंवा हा जो प्रसंग आहे तुम्ही कसं व्यक्त करणार. तर आपल्याला अशा पद्धतीने व्यक्त करता येईल. एव्हरीथिंग इज काम अँड क्वाईट. Few people are
seen on the road. The cocks are crowing, the birds are chirping and singing. Sweet sounds refresh our minds. The atmosphere is pleasant. We feel fresh. तर हा पहिला जो प्रसंग आहे, व्हेरी अर्ली मॉर्निंग बिफोर सनराईज, तर अशा पद्धतीने आपण तो व्यक्त करू शकतो. किंवा बघा, अर्ली मॉर्निंग ॲट ऑर लिटल आफ्टर सनराईज. दुसरा प्रसंग बघा, म्हणजे अगदी सकाळी सूर्योदयानंतरचा प्रसंग कसा व्यक्त करू शकतो आपण. मोस्ट पीपल आर फुल्ली अवेक. दे स्टार्ट देअर कोरस. द साऊंड्स ऑफ देअर ॲक्टिव्हिटीज आर हर्ड. Tender rays of the sun makes the atmosphere warm. We hear the hustle and bustle of village or city life. The light pleasant breeze pleases all. अशा पद्धतीने आपण हा प्रसंग जो आहे तो व्यक्त करू शकतो. किंवा बघा, आपल्याला तिसरा प्रसंग जो आहे तो कसा व्यक्त करता येईल. ॲट द टाइम ऑफ स्कूल प्रेयर अँड असेंब्ली. शाळेच्या वेळेला आपण जी प्रेयर म्हणतो त्यावेळेला किंवा असेंब्लीची आपण कशा पद्धतीने आपण तो ऑकेजन या दोन सेन्सेसच्या आधारे आपण कसा व्यक्त करू शकतो. द बेल रिंग्स फॉर द प्रेयर्स. स्टुडंट्स आर प्रेइंग डिवोशनली. देअर इज कंप्लीट सायलेन्स एव्हरीवेअर. देअर इज सिरीन ॲटमॉस्फिअर. Students are prepared for their daily lessons. They move to attend the assembly with great enthusiasm. तर अशा पद्धतीने आपण हे वर्णन जे आहे या प्रसंगाचं करू शकतो. म्हणजे कसं आपण वर्णन करू शकणार. व्हॉट यू सी, तुम्ही काय पाहिलं. व्हॉट यू हिअर, तुम्ही काय ऐकलं. व्हॉट यू टेस्ट, स्वीट डेलिशियस किंवा सेवरी. सेवरी म्हणजे स्वादिष्ट. चव जी आहे तो ती कशी होती, स्वादिष्ट होती, गोड होती. व्हॉट यू फील ऑर टच, म्हणजे तुम्हाला स्पर्श केल्यानंतर कशा संवेदना झाल्या. व्हॉट यू स्मेल, तुम्हाला गंध कसा आला. फ्रॅग्रन्स, ॲरोमा, सुगंध जो आहे तो कसा आला. तर असं वर्णन जे आहे या सगळ्या गोष्टींच्या साहाय्याने, या 5 सेन्सेसच्या साहाय्याने आपल्याला ते करायचं आहे. नाव इन दिस वे वी डू कम्प्लीट सच टाईप ऑफ ॲक्टिव्हिटी. तर या ठिकाणी बघा, सम युजफुल वर्ड्स काही दिलेले आहेत, काही महत्त्वाचे शब्द त्या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही वाक्यामध्ये उपयोग करताना त्यांचा उपयोग जो आहे तो तुम्हाला करायचा आहे. नाव टर्न द पेज अँड सी पेज नंबर 24. पान नंबर 24 बघा. नाव सी द पोएम चिल्ड्रेन आर गोइंग टू स्कूल. फर्स्ट ऑफ ऑल लिसन द पोएम. मॉर्निंग लाइट स्प्रेड्स ओवर द अर्थ. Once again the sky bows his head in respect, for children are going to school. Now see second stanza. The sun after his morning deep in the river, dressed up in his golden muslin turban, waits and smiles on the side of the road, for children are going to school. Now see next stanza. Through the green topped branches, breezes sing their songs of blessings. Fragrant flowers awaken the sleepy roads with their melodies. At the corner of the lane, the people in his lush deep foliage waves his hands, for children are going to school. Now see next stanza. Angels of light have set out. Every road is a gleam at this hour. Every particle of the earth throbs like a mother's heart. Time sitting on an old roof flies pigeons in the sky, for children are going to school. Now here the poet
Neda Fazli describes about the early morning scene. And here the poet Neda Fazli depicted a picture about a beautiful early morning when children go to school. Now see the title of the poem, Children are going to school. या कवितेचे शीर्षक बघा, मुलं शाळेला जातात. Now see the first stanza. Now here the poet Neda Fazli, he said, morning light sprays over the earth. Once again the sky bows his head in respect, for children are going to school. Now here the poet Neda Fazli observes the scene and he describes morning light spreads over the earth. भल्या सकाळी नेदा फजली हा जो कवी आहे, हा कवी सकाळचं दृश्य जे आहे ते दृश्य तो अनुभवतो आहे आणि ते दृश्य जे आहे त्याच्या कवितेच्या माध्यमातून तो लिहितो आहे. काय लिहितो आहे बघा, मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. मॉर्निंग लाईट म्हणजे काय, द सन शाइन्स. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स मीन्स द सन शाइन्स ओव्हर द अर्थ. सूर्य उजाडलेला आहे या भूतलावरती. वन्स अगेन द स्काय बोज हिज हेड इन रिस्पेक्ट, फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. टू बो म्हणजे, बोज हिज हेड म्हणजे मुजरा करणे. इन रिस्पेक्ट म्हणजे च्या आदरात. आणि सूर्योदय झालेला आहे आणि हे स्काय जे आहे, आकाश जे आहे, हे काय करताय, जणू काही त्याला मुजरा करताय. कायसाठी, फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. नाव हिअर द सन ऑब्झर्व्स द सीन. ऑल द चिल्ड्रेन वेअर गोइंग टू स्कूल. सगळे मुलं जे आहेत ते शाळेला जात आहेत आणि सूर्य जो आहे, सूर्याचे चित्र जे आहे, दृश्य जे आहे ते अनुभवत आहे. नाव सी सेकंड स्टांजा. द सन आफ्टर हिज मॉर्निंग dip in the river, dressed up in his golden muslin turban, wait and smiles on one side of the road, for children are going to school. The sun after his morning dip in the river. Now here the poet, he says the sun after his morning dip in the river. या ठिकाणी कवी अशी कल्पना करतोय. नाव हिअर द पोएट इमॅजिन द सन आफ्टर हिज मॉर्निंग डीप इन द रिवर. खरोखर सूर्य जो आहे हा रिवर म्हणजे नदीमध्ये डुबकी मारेल का, म्हणजे काय, द सन आफ्टर हिज मॉर्निंग डीप इन द रिवर, त्या नदीच्या वरून सूर्योदय जो आहे हा होतो आहे. सकाळचे दृश्य आहे, सूर्य वरती येतो आहे, जणू काही त्याने काय केलेलं आहे, ड्रेस्ड अप म्हणजे वेश परिधान करणे. ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मुस्लिन टर्बन. नाव हिअर द वर्ड न्यू वर्ड ऑकर, मुस्लिन. मुस्लिन मीन्स अ काइंड ऑफ सॉफ्ट कॉटन फॅब्रिक. मुस्लिन म्हणजे मलमली असा कॉटनचा कपडा. अँड टर्बन मीन्स हिअर पागोटे, ज्याला आपण म्हणू किंवा फेटा म्हणूया. जणू काही या सूर्याने मलमली असा फेटा जो आहे तो फेटा त्याने परिधान केलेला आहे. वेट्स अँड स्माइल्स ऑन वन साइड ऑफ द रोड. रोडच्या एका बाजूला जो जणू काही स्मितहास्य करतो आहे या शाळकरी मुलांकडे बघून. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. मुलं जी आहेत ती शाळेला चाललेली आहेत आणि हे सगळं दृश्य बघून सूर्य जो आहे हा स्मितहास्य करतो आहे. आणि त्याची वेशभूषा कशी आहे, त्याने सोनेरी रंगाचा फेटा जो आहे तो परिधान केलेला आहे आणि रोडच्या त्या बाजूने तो स्मितहास्य करतो आहे. स्माइल्स म्हणजे स्मितहास्य करणे. का स्मितहास्य करतो आहे,
मुलं शाळेला जात आहेत म्हणून. फॉर चिल्ड्रेन आर गोइंग टू स्कूल. नाव सी नेक्स्ट स्टांजा. थ्रू द ग्रीन टॉप्ड ब्रांचेस. शाळेला जाताना मुलांना कोणकोणती दृश्य दिसत आहेत ते बघा. आता पुढचं दृश्य काय दिसतंय? थ्रू द ग्रीन टॉप्ड ब्रांचेस. ग्रीन टॉप्ड म्हणजे हिरवे झेंडे असलेले, ब्रांचेस म्हणजे फांद्या. ब्रिजेस सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेझिंग. फ्रॅग्रंट फ्लॉवर्स अवेकन द स्लीपी रोड्स विथ देअर मेलोडीज. थ्रू द ग्रीन टॉप म्हणजे हिरवे शेंडे असलेले असे हे ब्रँचेस. ब्रँचेस म्हणजे काय? फांद्या, झाडाच्या फांद्या. ब्रिजेस सिंग देअर सॉंग. सगळीकडे हिरवळ जी आहे ती दिसते आहे, हिरवी पालवी सगळीकडे दिसते आहे झाडांना. आणि जो झुळूक येतो आहे, जणू काही तो गाणं म्हणतो आहे. ब्रिजेस सिंग देअर सॉंग ऑफ ब्लेझिंग. वाऱ्याची झुळूक येत आहे, हिरवे हिरवे शेंडे दिसत आहेत आणि एक पानांचा आगळा वेगळा आवाज जो आहे तो होतो आहे. जणू काही या ठिकाणी कवी कल्पना करतो आहे की जणू काही एक सुंदर असं गाणं ऐकू येतो आहे आणि त्यातून सॉंग्स ऑफ ब्लेसिंग, आशीर्वादाचं, या मुलं शाळकरी मुलं जी आहेत ती शाळेला जात आहेत त्यांना आशीर्वादात्मक असं ब्लेझिंग्स म्हणजे आशीर्वादात्मक असं हे गाणं जे आहे हे गायलं जात आहे. फ्रॅग्रंट फ्लॉवर्स अवेकन द स्लीपी रोड्स. फ्रॅग्रंट म्हणजे वास किंवा गंध, फुलांचा गंध येतो आहे आणि त्यामुळे हे जे स्लीपी रोड्स आहेत म्हणजे झोपी गेलेले जे रस्ते आहेत, आता सकाळ झाली आहे तर यामुळे हा गंध जो आहे, हा वास जो आहे काय करतोय फुलांचा, त्या रोडला, झोपी गेलेल्या रोडला जागे करतोय. अवेकन, अवेकन म्हणजे जागे करणे. विथ देअर मेलोडीज. मेलोडीज म्हणजे मंजूळ गायन. मंजूळ अशा गायनाने, त्या सुगंधित अशा गंधाने फुलं त्या स्लीपी रोड्सला जाग करतो आहे, मंजूळ गायन करून जाग करतो आहे. ॲट द कॉर्नर ऑफ द लेन. त्या गल्लीच्या एका कॉर्नरला, कोपऱ्याला. द पीपल इन इज लश डीप फोलिएज. त्या गल्लीच्या एका कोपऱ्याला पिंपळाचं झाड आहे, पीपल ट्री. लश म्हणजे काय? टवटवीत किंवा विपुल. डीप फोलिएज. फोलिएज म्हणजे झाडांची पानं. ग्रीनरी ऑर लिफी कवर, दॅट इज कॉल्ड फोलिएज. पिंपळाचं झाड एका कॉर्नरला, गल्लीच्या कोपऱ्याला जे आहे ते अतिशय टवटवीत आहे, विपुल पालवी असलेला आहे. वेव्स हिज हँड्स. जणू काही ती पालवी जी आहे ती वाऱ्याने सळसळते आहे, हलते आहे आणि जणू काही हे पिंपळाचं झाड या शाळकरी मुलांना, शाळेत जाणाऱ्या मुलांना हातवारे करत आहे. वेव्स हिज हँड्स म्हणजे हातवारे करणे, हात हलवत आहे. का हलवत आहे? फॉर चिल्ड्रेन आर गोइंग टू स्कूल. मुलं शाळेला जात आहेत म्हणून. नाव सी नेक्स्ट स्टांजा. एंजल्स ऑफ लाईट हॅव सेट आउट. एंजल्स म्हणजे दूत. एंजल्स ऑफ लाईट हॅव सेट आउट. एव्हरी रोड इज अ ग्लीम. या ठिकाणी सूर्य जो आहे हा वर आलेला आहे. एव्हरी रोड इज अ ग्लीम. बऱ्यापैकी सूर्यप्रकाश झालेला आहे म्हणजे सगळीकडे प्रत्येक रोड जो आहे, रस्ता जो आहे हा चकाकतो आहे. ॲट दिस हावर, या घटकेला. एव्हरी पार्टिकल ऑफ अर्थ थ्रोव्स लाईक अ मदर्स हार्ट. आणि जसं भूमीचा, या पृथ्वीचा प्रत्येक कण, पार्टिकल, पार्टिकल म्हणजे कण, जणू काही लहान बाळाला जशी आई जवळ घेऊन तिला थोपते त्याप्रमाणे. थ्रोव्स म्हणजे धडधडणे. लाईक अ मदर्स हार्ट. टाइम सिटिंग ऑन अन ओल्ड रूफ. वेळ जी आहे ही जणू काही जुन्या अशा त्या छप्परवरती बसलेली आहे. आणि फ्लाईज पिजन्स इन द स्काय. पिजन्स म्हणजे कबूतर. आणि कबूतर जे आहेत ही आकाशामध्ये उंचच्या उंच अशी भरारी घेत आहेत.